नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. पुढच्याच क्षणी स्पीकरमधून दुसऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकू येतो. लक्षात ठेव, कोणताही पुरावा मागे राहता कामा नये. तो आवाज ऐकताच आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलतात. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि राग एकाच वेळी दिसू लागतो. विवान म्हणाला, आर्य, काय झालं? तू इतका रागात का आहेस? तुला माहीत आहे का हा आवाज कोणाचा आहे ते? आर्यवीर काही क्षण स्क्रीनकडेच पाहत राहतो. मग तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, हा आवाज मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आरोही आश्चर्याने म्हणाली, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता? आर्यवीर म्हणाला, हो, आणि आता तो माझ्यापासून जास्त काळ लपून राहू शकणार नाही. आर्यवीर इंटरकॉम उचलतो आणि सेक्युरिटीला फोन करून म्हणतो, सेक्युरिटी, डेटा सेंटरभोवतीचं संपूर्ण क्षेत्र सील करा आणि त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ देऊ नका. क्षणातच सुरक्षा अधिकारी चारही बाजूंनी धावत येतात आणि मास्क घातलेली व्यक्ती परिस्थिती ओळखताच तिथून पळण्याचा प्रयत्न करते. पण सेक्युरिटी काही सेकंदातच त्या व्यक्तीला पकडतात आणि त्या व्यक्तीला कंट्रोल रूममध्ये आणलं जातं. आर्यवीर तिच्यासमोर उभा राहतो. तो स्वतः त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो. समोर उभा असतो निखिल भिसे, कंपनीचा वरिष्ठ स्ट्रॅटर्जी मॅनेजर. विवान अविश्वासाने म्हणाला, निखिल, तू काय केलंस? निखिल निर्विकारपणे हसतो. जे मला योग्य वाटलं तेच, तो म्हणाला. आरोही रागाने म्हणते, कंपनीने तुम्हाला सन्मान दिला, विश्वास दिला आणि तुम्ही तो काही पैशांसाठी विकला? निखिल म्हणाला, विश्वासाने बँक बॅलन्स वाढत नाही. आर्यवीर निखिलच्या हातातून मोबाईल घेतो. शेवटचा डायल केलेला नंबर स्क्रीनवर अजूनही दिसत असतो. तो लगेच तोच नंबर डायल करतो. पहिली रिंग, दुसरी रिंग, तिसऱ्या रिंगला कॉल उचलला जातो. समोरून आवाज येतो, निखिल, सगळं व्यवस्थित झालं ना? आर्यवीरचा आवाज शांत असतो, पण त्यात प्रचंड राग दडलेला होता. निखिल नाही, आर्यवीर बोलतोय, तो म्हणाला. क्षणभर फोनच्या दुसऱ्या बाजूला पूर्णपणे शांतता पसरते. आरोही आणि विवान दोघेही आर्यवीरकडे पाहत असतात. काही सेकंदांनी समोरची व्यक्ती हलकसं हसते. शेवटी तू माझ्यापर्यंत पोहोचलासच. आर्यवीरचा आवाज आता अधिकच कठोर होतो. अद्वैत, मला सुरुवातीपासूनच तुझ्यावर संशय होता. विवान आश्चर्याने म्हणाला, अद्वैत? आर्यवीर ठामपणे म्हणाला, अद्वैत सरीन, एकेकाळी माझा सर्वात जवळचा मित्र आणि आपल्या कंपनीचा माजी संचालक. आरोही आश्चर्याने आर्यवीरकडे पाहत होती, कारण तिला पहिल्यांदाच आर्यवीरच्या भूतकाळाबद्दल काहीतरी समजत होतं. फोनवरून अद्वैतचा शांत आवाज येतो, मित्र? नाही आर्यवीर, आपली मैत्री त्या दिवशीच संपली ज्या दिवशी तू मला मागे टाकून या कंपनीचा चेहरा बनलास. आर्यवीर ठाम आवाजात म्हणाला, मी कधीच तुला शत्रू मानलं नव्हतं. अद्वैत हलकसं हसतो, पण मी तुला नेहमीच प्रतिस्पर्धी मानलं, तो म्हणाला. आर्यवीर लगेच म्हणाला, तुला काय हवं आहे? अद्वैत उत्तर देतो, मला तुझ्या कंपनीचे पैसे नाही, तर तुझा अभिमान मोडायचा आहे. आर्यवीर म्हणाला, ठीक आहे, मग समोर ये. अद्वैत लगेच म्हणाला, येईन, खूप लवकर, आणि त्या दिवशी आपल्यात फोन नाही, तर समोरासमोर संवाद होईल. इतकं बोलून तो कॉल कट करतो. केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरते. आरोही हळू आवाजात म्हणाली, सर, हा अद्वैत सरीन नेमका कोण आहे? आर्यवीर खिडकीबाहेर पाहत म्हणाला, ज्यावर मी माझ्या आयुष्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता.
आज तोच माझ्या विश्वासाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरला. आरोही त्याच्या जवळ येऊन उभी राहते. ती शांतपणे म्हणते, काही नाती तुटतात, पण त्यातून माणूस तुटलाच पाहिजे असं नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. तो म्हणाला, धन्यवाद आरोही. पहिल्यांदाच तो तिचं नाव इतक्या आपुलकीने घेतो. आरोहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. पण दोघांनाही जाणवत असतं की आजपासून त्यांच्या आयुष्यात एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यवीरच्या केबिनमध्ये गंभीर वातावरण होतं. आरोही आणि विवान दोघेही तिथे उपस्थित असतात. टेबलावर निखिलकडून जप्त केलेला मोबाईल ठेवलेला होता. विवान म्हणाला, निखिल पोलीस कोठडीत आहे, पण त्याने अद्वैतबद्दल एक शब्दही सांगितलेला नाही. आर्यवीर शांतपणे म्हणाला, आणि तो काही सांगणारही नाही, कारण अद्वैतची एक सवय मला चांगलीच ठाऊक आहे. आरोही लगेच विचारते, कुठली? आर्यवीर म्हणाला, तो स्वतः कधीच पुढे येत नाही. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा वापर करून वार करतो. आरोही काही क्षण आर्यवीरकडे पाहत राहते. मग ती हळू आवाजात म्हणाली, सर, एक प्रश्न विचारू? आर्यवीर म्हणाला, विचार. आरोही म्हणाली, अद्वैत सरीन तुमचा मित्र होता, मग अचानक तो तुमचा शत्रू कसा झाला? केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरते. आर्यवीर खिडकीपाशी जाऊन उभा राहतो. तो भूतकाळ आठवत म्हणाला, 10 वर्षांपूर्वी ही कंपनी मी एकट्याने उभी केली नव्हती. मी आणि अद्वैत, आम्ही दोघांनी मिळून या कंपनीचं एकत्रित स्वप्न पाहिलं होतं. विवान शांतपणे सगळं ऐकत होता. आर्यवीर पुढे म्हणाला, अद्वैत बुद्धिमान होता, मेहनती होता, पण एक गोष्ट त्याला कधीच स्वीकारता आली नाही. आरोहीने विचारलं, कोणती? आर्यवीर म्हणाला, यश वाटून घेणं. तेवढ्यात आर्यवीरच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज येतो. आर्यवीर तो मेसेज उघडतो. त्यात फक्त एक ओळ लिहिलेली असते, भूतकाळ विसरण्याची चूक पुन्हा करू नकोस. आणि त्याखाली एक फोटो होता. तो फोटो पाहताच आर्यवीरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आरोही घाबरून म्हणाली, काय झालं सर? आर्यवीर मोबाईल तिच्या हातात देतो. फोटोमध्ये आर्यवीर आणि अद्वैत एकत्र उभे असतात. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू असतं आणि मागे त्यांच्या कंपनीचं पहिलं छोटंसं ऑफिस दिसत होतं. फोटोच्या खाली एक ओळ लिहिलेली असते, सुरुवात इथून झाली होती आणि शेवटही इथेच होईल. विवान लगेच म्हणाला, हा सरळ सरळ इशारा आहे. आर्यवीर म्हणाला, नाही, ही भेटायची जागा आहे. आरोही लगेच आश्चर्याने म्हणाली, म्हणजे तुम्ही तिथे जाणार आहात? आर्यवीर ठामपणे म्हणाला, हो. आरोही लगेच म्हणाली, मग मीही येणार. विवान देखील म्हणतो, हो, मी सुद्धा येणार. आर्यवीर आरोही आणि विवानकडे पाहत म्हणाला, नाही, हा माझा भूतकाळ आहे. आरोही त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, पण तुमच्या प्रत्येक लढाईत तुम्ही आता एकटे नाही, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. क्षणभर आर्यवीर आरोहीकडे पाहत राहतो. मग हलकंसं हसत म्हणतो, ठीक आहे. संध्याकाळी आर्यवीर, आरोही आणि विवान त्या जुन्या ऑफिसच्या इमारतीसमोर पोहोचतात. ती इमारत अनेक वर्षांपासून बंद असते. सगळीकडे धूळ, तुटलेल्या काचा आणि भयानक शांतता होती. आरोही म्हणाली, इथे तर कोणी राहतही नाही. ते तिघेही आतमध्ये जातात. जुन्या ऑफिसचं दार उघडताच धुळीचा एक थर हवेत उडतो. टेबल, खुर्च्या, भिंती सगळं तसंच पडलेलं असतं. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज येतो, ठक ठक ठक. तिघेही एकमेकांकडे पाहतात. आर्यवीर शांतपणे म्हणतो, तो आलाय. पावलांचा आवाज हळूहळू जवळ येतो. जिन्याच्या वरच्या टोकाला एक व्यक्ती दिसते. पांढरा शर्ट, काळा कोट, चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण स्मित.
तो शांतपणे जिना उतरू लागतो. आरोही आणि विवान त्याच्याकडेच पाहत राहतात. तो खाली येतो आणि आर्यवीर समोर येऊन थांबतो. काही क्षण दोघेही एकमेकांकडे न बोलता पाहत राहतात. मग ती व्यक्ती हलकसं हसत म्हणते, "कसा आहेस आर्य?" आर्यवीरच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही भाव नव्हता. तो फक्त एक शब्द उच्चारतो, "अद्वैत." दोघांचे डोळे एकमेकांवर खिळलेले असतात. आज अनेक वर्षांनी दोन जुन्या मित्रांची पहिली भेट समोरासमोर होती. जुन्या ऑफिसमध्ये संपूर्ण शांतता होती. आर्यवीर आणि अद्वैत एकमेकांसमोर उभे असतात. आरोही आणि विवान दोघेही काही अंतरावर उभे राहून त्यांच्याकडे पाहत असतात. अद्वैत हलकसं हसत म्हणाला, "इतक्या वर्षांनी भेटतोय आणि स्वागतही करणार नाहीस का?" आर्यवीर म्हणाला, "स्वागत आपल्या माणसांचं केलं जातं, विश्वासघात करणाऱ्यांचं नाही." क्षणातच अद्वैतच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं होतं, पण तो पुन्हा स्वतःला सावरतो. अद्वैत हळूहळू त्या जुन्या ऑफिसमध्ये फिरू लागतो. भिंतीवर अजूनही कंपनीचा पहिला लोगो लावलेला असतो. तो त्यावरून हात फिरवत म्हणाला, "आठवतंय आर्य, आपण दोघांनी मिळून ही भिंत रंगवली होती." आर्यवीर म्हणाला, "हो, पण त्या रंगात फसवणूक नव्हती." अद्वैत टेबलावरील एक जुना फोटो उचलतो. फोटोमध्ये दोघेही हसत असतात. अद्वैत म्हणाला, "त्या दिवशी आपण एकमेकांना वचन दिलं होतं, यश मिळालं तरी एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही." आर्यवीर शांतपणे म्हणाला, "मी आजही ते वचन पाळलं असतं, पण तूच साथ सोडलीस." पहिल्यांदाच अद्वैतच्या डोळ्यात राग दिसू लागतो. तो म्हणाला, "मी साथ सोडली? तुला खरंच असं वाटतं?" आर्यवीर म्हणाला, "निखिलला पैसे कोणी दिले? कंपनीचा डेटा चोरण्याचा आदेश कोणी दिला?" उत्तर एकच आहे, मिस्टर अद्वैत सरीन." अद्वैत काही क्षण शांत राहतो. मग तो मोठ्याने हसू लागतो. आरोहीला मात्र त्याचं हसू थोडंसं विचित्र वाटतं. अद्वैत म्हणाला, "तू अजूनही प्रत्येक गोष्ट फक्त दिसते तशीच मानतोस?" आरोही पहिल्यांदाच पुढे येते. ती ठाम आवाजात म्हणते, "दिसतंय तेच सत्य आहे." अद्वैत तिच्याकडे पाहतो. काही क्षण तो तिच्याकडे निरखून पाहिल्यानंतर म्हणतो, "म्हणजे हीच ती आरोही प्रधान, जिच्यावर आर्यवीर इतका विश्वास ठेवतो." आरोही लगेच म्हणाली, "विश्वास कमवावा लागतो." अद्वैत हलकसं हसतो, "मग तू नशीबवान आहेस. कारण आर्यवीर सहज कोणावर विश्वास ठेवत नाही." तो म्हणतो. आर्यवीर लगेच म्हणाला, "आरोहीला या सगळ्यात ओढू नकोस." अद्वैत दोन्ही हात खिशात टाकतो. तो शांतपणे म्हणतो, "मी इथे भांडायला आलो नाही." तो टेबलावर एक तपकिरी रंगाचं बंद पाकीट ठेवतो. आरोही आश्चर्याने विचारते, "हे काय आहे?" अद्वैत म्हणाला, "या पाकिटात काही कागदपत्रं आहेत. ती वाचल्यानंतर कदाचित आर्यवीरचा माझ्याबद्दलचा राग कमी होईल किंवा आणखी वाढेल." आर्यवीर ते पाकीट उघडण्यासाठी हात पुढे करतो, पण अद्वैत त्याचा हात थांबवतो. तो लगेच म्हणतो, "नाही, हे इथे उघडू नकोस. तू जेव्हा एकटा असशील तेव्हाच हे उघड." इतकं बोलून अद्वैत मागे वळतो. तो तिथून निघून जात असताना थांबतो आणि मागे न पाहताच म्हणतो, "आर्य, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तू आजपर्यंत फक्त एकच बाजू ऐकली आणि पाहिली आहेस." एवढं बोलून तो शांतपणे बाहेर निघून जातो. काही वेळानंतर आर्यवीर, आरोही आणि विवान कंपनीत परत येतात. आर्यवीर आपल्या केबिनमध्ये एकटाच बसलेला होता. टेबलावर तेच तपकिरी रंगाचं पाकीट ठेवलेलं असतं. तो हळूहळू ते उघडतो. आतमध्ये एक जुना करार, काही छायाचित्र आणि एक हस्तलिखित पत्र असतं. पत्राच्या पहिल्या ओळीवर लिहिलेलं होतं, "आर्य, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ सत्य लपवून ठेवणं आता मला शक्य नाही."
आर्यवीरच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं. तो पुढचं वाचायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या केबिनचं दार ठोठावलं जातं. आरोही बाहेरून म्हणाली, सर, तुमच्याशी खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आर्यवीर पटकन पत्र बंद करतो आणि ते पाकीट ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. त्यानंतर तो म्हणतो, ये आरोही. आरोही आतमध्ये येते, पण तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून आर्यवीरला जाणवतं की आणखी एक अनपेक्षित वादळ त्यांच्यासमोर येणार होतं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. आर्यवीर म्हणाला, काय झालं? आरोही लगेच म्हणाली, सर, आपल्या युरोप क्लायंटचा व्हिडिओ कॉल 15 मिनिटात आहे. पण आर्यवीर लगेच म्हणाला, पण काय? आरोही म्हणाली, काल रात्री डेटा लीक झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपली कंपनी त्यांचा डेटा सुरक्षित ठेवू शकणार नाही. आर्यवीर लगेच उठून उभा राहतो. तो शांतपणे म्हणतो, म्हणजे आता आपल्याला त्यांचा विश्वास परत एकदा जिंकावा लागेल. काही वेळाने कॉन्फरन्स रूममध्ये मोठी स्क्रीन सुरू होते. युरोपमधील क्लायंट व्हिडिओ कॉलद्वारे जोडलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी अगदी स्पष्टच दिसत होती. क्लायंट म्हणतात, आम्ही तुमच्या कंपनीवरती विश्वास ठेवला, पण आता आमच्या संचालक मंडळाने हा करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही क्षण मीटिंग रूममध्ये शांतता पसरते. आर्यवीर काही बोलणार इतक्यात आरोही त्याच्याकडे पाहते. आर्यवीर काहीही न बोलता फक्त हलकंसं मान डोलावतो. आरोही पटकन पुढे येते आणि बोलू लागते, तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. ती पुढे म्हणाली, पण अंतिम निर्णय घेण्याआधी तुम्ही आम्हाला 7 दिवस द्या. या 7 दिवसात आम्ही आमची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था नव्याने उभी करू आणि जर तुम्हाला समाधान मिळालं नाही तर आम्ही स्वतः हा करार रद्द करू. क्लायंट काही क्षण शांत राहतात. त्यांच्यातील एक अधिकारी म्हणतो, तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, त्यामागचं कारण? आरोही हसत म्हणाली, कारण मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. आणि ती आर्यवीरकडे पाहत म्हणते, आणि आमच्या सीईओवरही. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटतं. कॉल संपतो. विवान आनंदाने म्हणाला, आरोही, तू तर कमालच केलीस. आर्यवीर लगेच म्हणाला, 7 दिवसात आपण अशक्य गोष्ट शक्य करायची आहे. आरोही हसत म्हणाली, सर, अशक्य हा शब्द मी कॉलेजमध्येच मागे सोडला आहे. आर्यवीर हसत म्हणाला, हा आत्मविश्वास असाच कायम ठेव. संध्याकाळ झाली होती. संपूर्ण टीम उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत असते. आरोही कॉन्फरन्स रूममध्ये एकटीच लॅपटॉपवर काम करत होती. तिच्या लक्षातच येत नाही की रात्रीचे 10 वाजले आहेत. आर्यवीर शांतपणे आतमध्ये येतो. त्याच्या हातात 2 कॉफीचे कप असतात. तो एक कप आरोहीसमोर ठेवतो. ती वर पाहते आणि हसत म्हणते, आज पुन्हा कॉफी? आर्यवीर म्हणाला, आज आदेश नाही, फक्त साथ. दोघेही हसतात. काही वेळ दोघेही काम करत बसतात. आरोही मात्र थोडी दमलेली दिसत होती. आर्यवीर लगेच म्हणाला, थोडा ब्रेक घे. आरोही म्हणाली, म्हणजे तुम्ही घेतलात तर? आर्यवीर हसत म्हणाला, म्हणजे आता माझ्यावरही अटी घालायला लागलीस की काय? म्हणजे आता माझ्यावर अटी घालायला लागलीस? आरोही मिश्किलपणे म्हणाली, कोणीतरी घालायलाच हव्यात ना. दोघेही नकळत हसू लागतात. तो क्षण अगदी हलका, सहज आणि मनाला स्पर्श करणारा होता. तेवढ्यात विवान धावत तिथे येतो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टच दिसत होती. विवान म्हणाला, आर्य, एक मोठी अडचण झाली आहे. आर्यवीर लगेच गंभीर होतो. काय झालं? विवान म्हणाला, आपल्या मुख्य सर्व्हरवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. आरोही लगेच उभी राहते. आर्यवीर म्हणतो, यावेळी त्यांना संधी मिळणार नाही. तिघेही कंट्रोल सेंटरकडे वेगाने निघतात.
त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव असतो, कंपनी वाचवायची, तेही कोणत्याही परिस्थितीत. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.